तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का, ज्यांना रात्रीचं राहिलेलं शिळं कालवण खाऊ वाटत नाही? मग त्यांच्यासाठी ही आजची रेसिपी. या ठिकाणी मी वाटाणा फ्लॉवरचं राहिलेलं रात्रीचं शिळं कालवण आहे ते घेतले. अर्धा पेला मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आहे. गॅसवरती कुकर गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल. त्यामध्ये 1 चमचा जाडसर वाटून घेतलेलं लसूण व खोबरं घालायचं आहे व ते सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं आहे. रात्रीचं राहिलेलं शिळं कालवण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कोणत्याही कालवणाचा वापर करू शकता. त्यामध्येच धुवून घेतलेलं इंद्रायणी तांदूळ घालते. तांदूळ घातल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आवश्यकता नसेल तर पाणी वापरायचं नाही. लागलंच तर चवीनुसार मीठ घालायचं आहे व कुकरच्या छान अशा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे. खाण्यासाठी तयार आहे मस्त असा शिळ्या कालवणाचा भात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.